राम मंडळी नमस्कार। चला आज आम्ही डिमांड मध्ये गेलो होतो आणि आमच्या कारभारीच्या पॉकेटला आम्ही चांगली मोठी कैची मारलेली आहे। चला तुम्हाला आम्ही डिमांड मधून काय काय आणलं ते दाखवतो। तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा। ही लोणचं पंजाबी आहे। सकाळी आम्ही पराठा आणि लोणचं आणि चहा बरोबर खातो, कारण आम्ही पोहे वगैरे उपमा वगैरे खूप कमी खातो। आम्हाला जास्तीत जास्त पराठाच आवडतात, म्हणून पराठा आणि लोणचं आणि चहा। मार्केट मध्ये किती मोठे बिस्किटचे ब्रँड आले तरी माझ्या मुलाला पार्लेजी पाहिजे आणि मुलीला गुड डेज पाहिजे। दुपारच्या वेळेसला आपल्याला काही घरामध्ये काही नसते, हलकी फुलकी भूक लागते आपल्याला, तेव्हा म्हटलं चला एक मॅगीचे पाकिट पण आणलं, कधी आपल्याला इमर्जन्सी मध्ये हे आपण करू शकतो। नंतर का हे भाजीमध्ये ना मी मॅगी मसाला वापरते आणि हा मसाला खूप छान आहे। गोबीच्या भाजीमध्ये, भेंडीच्या भाजीमध्ये, तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये हा मसाला वापरू शकता। तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा। ही फुटलेली डाळ आहे, आम्ही याला खूप जास्त वापरतो, कारण आम्ही चिकन मटणामध्ये ही डाळ खूप जास्त वापरतो। खोबरा आणि ही डाळच माझ्या मटन मध्ये या चिकन मध्ये, मच्छी कालवण मध्ये हे सगळं आम्ही खूपच जास्त वापरतो। ही आम्हाला गावाकडची पद्धत आहे, कारण गावी होतो तेव्हा आम्ही असं सगळं टाकूनच आम्ही मटन चिकन बनवत होतो, तेव्हा आता तीच आम्हाला सवय लागलेली आहे। याच्या बिना आम्ही चिकन मटन बनवू शकत नाही। नंतर का हा 2 किलोचा साखर आहे आणि हा साखर किती स्वच्छ आहे। आता हे डब्यामध्ये आपण 1 महिना भरून ठेवलं तरी या साखरला काहीच होत नाही, कारण खूप स्वच्छताने बनवतात। आपण आजूबाजूच्या दुकानामधून साखर आणतो तर ती थोडी 2 दिवसांनी वल्ली होते, कारण ती खूप हलकी क्वालिटीची असते आणि त्याची साफसफाई पण एवढी चांगली नसते, म्हणून त्याच्यामध्ये 2 दिवसांनी वलसर होऊन जाते। त्याच्यानंतर का कधी इमर्जन्सी मध्ये आपल्याला काय गोड थोड खाऊ वाटते, म्हणून मी म्हटलं चला ही शेवईचं पाकिट रेडीमेडच मी आणलेलं। बस आता आपल्याला कढई ठेवायचं, तूप टाकायचं, थोडंसं आपल्याला जेवढं लागते आकाराप्रमाणे घेऊन ही शेवई आपल्याला बनवून खायचं, म्हणून हा पण मी आणून घेतलेला आहो। आणि चिकन मटन मध्ये ना मी एव्हरेस्ट मसालाच वापरते। तुम्ही कोणता मसाला वापरता ते कमेंट मध्ये सांगा। गावाकडून सासूबाई सगळे मसाले मला तिकूनच पाठवते, पण तिकून तिखट जेव्हा पाठवते ना त्याच्यामध्ये एवढं कलर नसते, कारण ती आमची शेतीतली मिरची असते, तर थोडीशी व्हाईटपणा येते, म्हणून मी इथे कलरची मिरची पावडर पण आणते। हमेशा मी एक मिरची पावडर कलरच आहे, तिखट याच्यामध्ये बिलकुल नाही, बस ही कलरसाठी आहे। चिकन मटन मध्ये काही आपल्याला कालवणची भाजी बनवायची असेल तर त्याच्यासाठी मी 1-2 पाकिट हे पण आणून घेते आणि कलर खूप छान येते। धनिया पावडर पण आणलेला, काही भाज्यामध्ये लागते, आम्ही तर असं जास्त वापरत नाही, खूप कमी प्रमाणामध्ये आम्ही धनिया पावडर वगैरे खातो। जास्त तर मी कधी घरी बनवून ठेवते, पण आज म्हटलं चला एक दिसलं तर मी पण घेऊन घेतलं। त्याच्यानंतर का घरामध्ये पाहुणे कधी आले तर म्हणतात की ताई तुझं चहा पत्ती खूप चांगली आहे आणि चहा खूप चांगलं लागते, तुम्ही कोणती वापरता? मी म्हटलं त्यांना ही मसाला चाय पत्ती आहे, सोसायटी आहे, सोसायटी मसाला आहे, तो खूप चांगली चाय होते आणि काळी चाय तर 1 नंबरच होते। तर तुम्हाला जर एकदा ट्राय करायचं असेल तर तुम्ही पण ट्राय करू शकता। आपण वेगळी चाय पत्ती आणली तर त्याच्यासाठी आपण अद्रक घुसून टाकतो, हे इलायची कुटून टाकतो, हे सगळं करायची गरज नाही, कारण सगळं याच्यामध्येच आहे, म्हणून मी हेच वापरतो। घरामध्ये कधी खिचडी वगैरे केली तर मुलगाला ही एक दुसरीच लोणचं पाहिजे, कारण ना आम्ही एक खातो आणि मुलगा एक खातो, त्याला ना मुलाला ना हे रामबंधूवालंच लोणचं खूप चांगलं लागते, म्हणून त्याच्यासाठी एक छोटा डबा आणलेला। त्याच्यानंतर इथे मी बासमती राईस आणलेला। आम्ही रोज हे भात खात नाही, कारण आम्हाला रोज आवडत नाही बासमती, आणि हे कधी मध्ये पाहुणे वगैरे आले, कधी आपल्याला चिकन बिर्याणी वगैरे बनवायचं असेल म्हणून मी एक्स्ट्रा घरामध्ये आणून ठेवून देतो। त्याच्यानंतर का तिथं बाजूलाच मार्केट लागलं होतं, मग इथे मस्त दसरी आंबे आणले मी रस काढायसाठी, आणि चोळून पण खाऊ शकतो, कारण माझ्या मुलीला ना रस आवडत नाही, ती चोळून खाते, म्हणून तिच्यासाठी मी खायसाठी आंबे आणलेला। त्याच्यानंतर मी इथे केळ पण आणलेलं। मस्त तिथे टरबूज होता, 2 किलोचा टरबूज आहे, लाल भडक आहे, हे पण टरबूज पण आणलं मी 50 रुपयाला। हो 50 रुपयाला। तुमच्या इकडे केवढ्याला भेटतो ते कमेंट मध्ये सांगा। इथे मी डाळीला तडका द्यासाठी ही खडीवाली मिरची आहे, ही गोलकी मिरची आहे, खूप चांगली लागते। आपण कधी दाल तडका बनवतो ना त्याच्यामध्ये मी तेलामध्ये 2-3 मिरची टाकून मस्त डाळीमध्ये खूप चविष्ट लागते, आणि ही मी डाळीमध्ये जर टाकलं तर मी फेकत नाही, मला खूप आवडते खायला, म्हणून मी ही जास्त तडक्यामध्ये मिरची वापरते। आजची तुम्हाला आमची किचनची सामग्री जर आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट, आणि हो व्हिडिओला नवीन जर कोणी पाहत असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद, टाटा।